नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. महाराष्ट्रामध्ये गेली काही दिवसांपासून अनेक जण वादविवादामध्ये सापडत आहेत. अनेक जण येत आहेत, कॉलरी टाईट करतायत, हम तुम्हारे बाप है, आम्हीच तुमचे बाप आहोत. आणि असल्या बापाविपाच्या गोष्टी करतायत. तर कोण कोणाचा बाप आहे ते कळेलच येणाऱ्या काळामध्ये. असोत, पण महानगरपालिकांच्या निवडणुका अगदी टप्प्यात येऊन थांबलेत आणि मग आता बाप काय, कोणाचं काय, सगळं बाहेर निघते हळूहळू. पण एक महत्त्वाची गोष्ट मी जी तुम्हाला सांगायची आहे, जी तुम्हाला समजली पाहिजे. काय होतं आपल्या लोकांना, आमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत ना, ते आमच्यापुरते, ते बाकीचं तिकडं काय होतं ते मरत. आपल्या माणसांचा, आपल्या मराठी माणसाचा प्रॉब्लेम आहे आपल्यापुरतं, ते बाकीच्याचा तिकडं झक मारत जो, आम्हाला काय त्याची घेणं देणं नाही. संग्राम जगताप झालं असं की ते ओवेसी बीवेसी आले सगळे, कोल्हापूरमध्ये काहीतरी सभा झाली त्यांची. त्याच्यानंतर आपले ते बाकीचे सगळे जलील वगैरे ही सगळी लोक बाहेर पडले. हम तुम्हारे बाप आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ओवेसी, ज्या सगळ्या त्या लोकांनी आपल्या हिंदू देवदेवतांचा इतका घाणेरडा अपमान केला की ते ऐकून तुम्हाला चीड येईल. ये लोगों के खुदायां हैं, वो क्या क्या जो पूजा करते हैं, कितने राम लक्ष्मण दुर्गा लक्ष्मी फुला क्या क्या कितने भाई, हर 8 दिन में एक नया पैदा हो जाता है. अब तो नए आ गए, गणेश थे, वो थे महाराज, अब हनुमान जयंती आ गई, रामनवमी आ गई, लक्ष्मी मालूम थी, ये भाग्य लक्ष्मी आज तक नहीं सुने, ये कौन सी नहीं है भाई. और दुर्गा सुने, ये सुने. महाराज मैं क्या बोलूं, कैसे कैसे नामा है. ये मुबारक महफिल में मनुष्य नामों को लेकर खराब करना नहीं चाहता. तरीही आपण ऐकलत ना, तरीही आपण षंडासारखे शांत आहोत. तरी आमचा महाराष्ट्र पेटून उठत नाही, आमचे हिंदू पेटून उठत नाहीत. ओवेसी येतोय, सभा घेतोय, छाती ठोकपणे सांगतोय आम्ही तुमचे बाप आहोत म्हणून, तर आपल्याला संपवण्याची भाषा करतोय, तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे सेक्युलरवादी गांडूळ पक्ष लगेच पाठराखण करायला उभे राहतात. संग्राम जगतापाची हकालपट्टी करा. संग्राम जगतापांनी त्यांना विरोध केला. त्यांनी सांगून दिले हिरव्या सापांना ठेचलं पाहिजे. काय चुकीची गोष्ट आहे रे, काय चुकीची गोष्ट आहे. ते कोण कुठून आले, निजामाच्या काही घरातनं की कोणी कुठून आले, इथे येऊन आमच्या देवदेवतांचा अपमान केला. आम्ही षंडासारखे हिंदू म्हणून, क्षत्रिय म्हणून आम्ही ऐकत बसतो. याच्यासारखं दुर्दैव नाही या महाराष्ट्रात. आणि ते ज्यानं या महाराष्ट्र भूमीवरती तिरकी नजर केली, त्यांनी त्या सगळ्यांचं छत्रपतींनी वाटोळ करून टाकलं. आज आम्ही षंडासारखे पक्षामध्ये विभागलो आहे. आम्हाला आमच्या अस्मितेचा, धर्माचा, आमच्या इतिहासाचा आम्हाला काही घेणं देणं नाही. संग्राम जगताप काय करतायत? जगताप आमचे गोरक्षक बनतायत, तस्करी करतायत, काय करतायत. हे असे बाकीचे सगळे विरोधक उठवतायत. का? कारण ते हिंदूंसाठी काम करतायत म्हणून त्यांना ठेचलं जाते. हे अजित पवार आहे. अजित पवार तुम्हाला सांगतो मी, अजित पवारांच्या पक्षाला विचारसरणी नाही, आणि जरी असली तरी ती कुठल्या दर्जाची मला माहीत नाही आहे किंवा काय ते करत असतील. अजित पवार हे सत्तेमध्ये फक्त दीर्घकाळ राहण्यासाठी, सत्ता उपभोगण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी, म्हणूनच ते जास्त करून सत्तेच्या जवळ राहतात. त्यांना अशी डावी उजवी विचारसरणी नाही आहे. त्यामुळे ते म्हणत असेल की आपण त्या जगतापांची हकालपट्टी करू, पण हे निश्चित भाजपमध्येच जातील जाऊन किंवा शिवसेनेमध्ये जातील एकनाथ शिंदे असोत. पण आमदारांची हकालपट्टी त्या करणं, संग्राम जगतापांची, हे हिंदूंसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. की अशी वल्गनात्मक काही लोक बोलतात येऊन की त्यांची हकालपट्टी करा. मग जेव्हा ओवेसी आला, ओवेसी इथे येऊन बोलला, तुमच्या बाप काढला, तुमच्या सगळ्या गोष्टी केल्या, मारण्याच्या धमक्या काय देत आहेत, अल्लाह अकबरचे नारे लावत आहेत, सरतन से जुदाचे नारे लावत आहेत, त्यावेळेला आमच्या महाराष्ट्रातले हे सेक्युलरवादी विरोधक किंवा आपण त्यांना एक पक्ष संघटना म्हणू, ही लोक कुठं असतात? ज्याचा अर्थ तुम्ही हिंदू असून तुमच्या राजकीय स्वार्थासाठी, पोळीसाठी एखादा बाहेरून कोणतरी येतो आहे आणि तो तुमचे बाप आणि तुमच्या सगळ्या गोष्टी काढून जातो आहे. आम्ही शांतपणे ऐकतो आहे, आम्ही शांतपणे बसतो आहे. कुठं गेले आमचे ठाकरे बंधू, म्हणजे बाळासाहेबांचा वारसा चालवणारे आपण? आता तुम्ही म्हणताय ना की आम्ही खरे बाळासाहेबांची वारसा होतो, आहातच ना. मग बाळासाहेब आज असते ना, आता या ओवेसींना असे ठेवले असते एका जागी, धमक होती त्या माणसात तेवढी. या 2 ठाकरेंनी करून दाखवावं तेवढं. या दोघांच्याही पक्षातले किती गोरक्षक आणि किती लोक काम करतात गोरक्षणासाठी असो किंवा हिंदू संघटनांसाठी किंवा XYZ, हे जर आपल्याला सांगा. करत असतील पण त्याचं प्रमाण किती आहे, हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आहेत अनेक जण मनसेतल्या बऱ्यापैकी लोक संघटनांमधली माझ्या ओळखीची आहेत, जी अतोनात संघटनेसाठी, धर्मासाठी काम करतात. जे पक्ष बाजूला ठेवून, भले त्यांना राज ठाकरे एक वैयक्तिक व्यक्ती आवडत असतील म्हणून ते मनसेमध्ये असतील, तर त्याचं प्रमाण किती आहे? आज का नाही आम्ही विरोध करत? हिंदूंची जागा घेतली, हिंदूंची कुठेतरी एक त्यांची पाठराखण केली म्हणून यांना पक्षातून हकालपट्टी करा असे म्हणणारे असतात. सुप्रिया सुळे असतील, ते सगळे बाकीचे असतील. मग जेव्हा जितेंद्र आव्हाड
छत्रपतींची अपमान करतात, देवांचा अपमान करतात, प्रभुरामांचा अपमान करतात, तेव्हा का रे तुमचे वाचा बसतात? तेव्हा का नाही या सगळ्या गोष्टी होत? याचा कधी विचार केला आहे आम्ही कधी जनता म्हणून यावरती रोष उठवला आहे? एरवी आम्ही अनेकांना ट्रोल करत असतो. मग अशा गोष्टी होत असताना आम्ही जागे का नसतो बरं? म्हणजे ते ओबीसी आला तो काही बोलला ते चालेल. आपल्या एखाद्या हिंदुत्ववादी माणसाने किंवा आमदारांनी जर अशी कुठली गोष्ट केली तर त्यांची हकालपट्टी का? हे धर्मात तेढ लावणारे, हे अंधभक्त, हे असेच ते तसेच. अरे तो तुमच्या धर्मासाठी बोलतोय, तुमच्या धर्माचं रक्षण करतोय, त्याच्या मागे उभे राहणार ठामपणे. हकालपट्टीच्या कुठल्या गोष्टी करताय? पण माझी एक गोष्ट आहे, आमदार संग्राम जगतापांनी ना त्या अजित पवारांच्या पक्षात राहण्यात काय अर्थ नाही. तो पक्ष घड्याळाच्या बाहेर जरा जा, बाहेर निघा. हिंदुत्ववादी तुम्हाला जर राहायचं असेल, कट्टर राहायचं असेल तर शिवसेना भाजपा हे 2 पक्ष पकडा. इथं काय होणार नाही. इथं कसं असतं ते आता बरं त्याच्यातही तुम्हाला सांगतो. हे जरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कट्टर असले ना, हिंदुत्ववादी जरी म्हणत असतील, तरी त्यांनी अजित पवारांना कशासाठी घेतलं आहे? कारण ती जी मतं आहेत, जी मुस्लिम मतं किंवा काही डावी मतं किंवा राष्ट्रवादीची अजित पवारांची मतं आहेत, ती आपल्या पारड्यात ओढून घेण्यासाठी. त्यामुळे ती विचारसरणी ह्या तिघांमध्ये पण ती खालीवर करण्याचा त्यांच्यामध्ये एक विचार होतच असणार. असं नाही की आमदार संग्राम जगताप काय ते बोलले की अजित पवारांनी स्वतःहूनच त्याच्यावरती नाराजी व्यक्त नाही. हे खूप त्या तिघांच्या पण खेळ असणार. राजकारण आहे शेवटी. राजकारणात तुम्ही असं समजू नका कुठल्या गोष्टीत की राजकारणात सगळं सरळ असतं नाही. पण माझं एक वैयक्तिक मत तुम्हाला सांगतो की आमदारांची जी काही हकालपट्टी करण्याचं जे काही सत्रण, ज्या काही गोष्टी, मग त्यांनी असंच वादग्रस्त विधान केलं, काही नाही. काही वादग्रस्त विधान नाही. हिरव्या सापांना ठेचावं लागेलच. तुम्हाला माहिती नाही अजून या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये काय नक्की चालतंय. 2047पर्यंत त्यांना काय ते तुमचं गजवाई हिंद का काय ते करायचं आहे. 2047ला देशाला मुस्लिम राष्ट्र बनवायचं आहे. काय आपण झोपलो आहे? आम्हाला काय घेणं ते नाही. मुस्लिम राष्ट्र करा नाही तर काही करा, आम्ही आहोत तुमच्या मागणं. पण या गोष्टीचा विचार करा हिंदू म्हणून. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून आम्ही खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला.